हम्म. आजच्या या द डीप डाईव्हच्या नव्या सखोल चर्चेत सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. म्हणजे आजचा आपला विषय असा आहे ना, जो ऐकून लोक लगेच सतर्क होतात. हो, अगदी बरोबर. कारण हा विषयच तसा आहे. खरंय. म्हणजे बघा, एका महान विचारवंतांच्या मते जी गोष्ट या विश्वाचे अंतिम सत्य आहे, तीच गोष्ट दुसऱ्या एका प्रज्ञावंत शास्त्रज्ञाच्या मते बालपणीचा मानसिक आजार आहे. बापरे, हा विरोधाभास खूपच मोठा आहे. हो ना. विचार करायला लावणारी गोष्ट आहे. एकाच संकल्पनेबद्दल दोन विचारवंतांची इतकी टोकाची मते कशी असू शकतात? नक्कीच. आणि म्हणूनच आजची आपली ही चर्चा खूप रंजक होणार आहे. अगदी. आज आपण अशा एका विषयाच्या मुळाशी जाणार आहोत, ज्याने मानवी इतिहासाला सर्वाधिक आकार दिला आहे, समाजात क्रांती घडवली आहे आणि त्याचवेळी सर्वाधिक संघर्षही निर्माण केले आहेत. तो विषय म्हणजे धर्म. धर्म अत्यंत गुंतागुंतीचा विषय. हो. आणि आजच्या या ज्ञानसफरीसाठी आपल्याकडे खूप वैविध्यपूर्ण स्रोत आहेत. प्राध्यापक सुभाष जगताप यांचा धर्म म्हणजे काय हा शोधनिबंध, भगवद्गीतेतील तत्वज्ञान, जगभरातील महान विचारवंतांचे दृष्टिकोन आणि अगदी प्रत्यक्ष आधुनिक ऑस्ट्रेलियातील हिंदू लोकसंख्येकीच्या नोंदी. म्हणजे आपण एका खूप मोठ्या कॅनव्हासवर या विषयाला बघणार आहोत. होय. आणि आजचं आपलं मिशन एकच आहे. धर्म या शब्दाचा खरा अर्थ काय? तो खरोखरच फक्त काही कर्मकांडांचा खेळ आहे की मानवी जीवन जगण्याची एक अत्यंत सखोल पद्धत? बरोबर. अनेकदा आपण धर्माच्या नावाखाली खूप काही ऐकतो. हो, पण आज आपण कोणत्याही पूर्वग्रहाशिवाय या संकल्पनेचं विच्छेदन करणार आहोत. चला तर मग हे रहस्य थोडं उलगडून बघूया. तुम्ही काय सांगाल याबद्दल सुरुवातीला? मी एवढाच म्हणेन की ही चर्चा खूपच रंजक आणि तितकीच गुंतागुंतीची असणार आहे, कारण आपण या विषयाकडे केवळ एकाच मर्यादित चष्म्यातून पाहणार नाही आहोत. म्हणजे बहुआयामी दृष्टिकोन असेल आपला. अगदी. तत्वज्ञान, समाजशास्त्र, मानवी मानसशास्त्र आणि अगदी एका खंडाकडून दुसऱ्या खंडाकडे स्थलांतर करताना प्रत्यक्ष जीवनमानात धर्म कसा टिकून राहतो, या सर्व अंगांनी आपण ह्या स्रोतांचं विश्लेषण करणार आहोत. अरे वा. म्हणजे फक्त धर्म म्हणजे काय हेच नाही, तर तो मानवी समाजाला का आवश्यक वाटतो हेही आपण बघणार आहोत. हो, त्यामागचं विज्ञान आणि मानसशास्त्रही आपण स्पष्ट करणार आहोत. बरं, मग सुरुवात कुठून करावी हाच मोठा प्रश्न आहे. मला वाटतं पाश्चिमात्य जगातील रिलिजन आणि भारतीय धर्म या दोन शब्दांना अनेकदा आपण समानार्थी मानतो, तिथूनच सुरू करूया. हो, हा एक खूप मोठा गैरसमज आहे लोकांचा. खरंय. पण आपल्या स्रोतांमध्ये या दोन्हींमध्ये एक अतिशय स्पष्ट आणि मोठी रेषा ओढलीय. विकिपीडियाच्या व्याख्येनुसार विचार केला तर रिलिजनचे 4 मुख्य स्तंभ आहेत. कोणते 4 स्तंभ? पहिला म्हणजे मूळ उद्देश, ज्यात आध्यात्मिक जोड आणि पावित्र्य येतं. दुसरा पैलू म्हणजे श्रद्धा, पुराण कथा आणि कर्मकांड. अच्छा. आणि तिसरा स्तंभ आहे नैतिक नियमावली. आणि चौथा म्हणजे समाजातील धर्माची भूमिका. म्हणजे हे सगळं ऐकायला खूप शिस्तबद्ध आणि एका चौकटीत बसवल्यासारखं वाटतं. अगदी बरोबर. पण जेव्हा आपण प्राध्यापक जगताप यांच्या शोधनिबंधाकडे वळतो आणि भारतीय दृष्टिकोनातून विचार करतो, तेव्हा धर्म या संस्कृत शब्दाची व्याप्ती पूर्णपणे वेगळी आणि अफाट दिसते. हो, याचं कारण म्हणजे रिलिजन हा शब्द मुख्यत्वे एखाद्या विशिष्ट ईश्वरावरील श्रद्धेशी आणि ठराविक पूजापद्धतीशी जोडलेला आहे. तो एका संस्थेसारखा म्हणजे इन्स्टिट्यूशनसारखा काम करतो. बरोबर. पण धर्म या शब्दाचं मूळ संस्कृतमधील ध या धातूत आहे. ध म्हणजे काय? ध्र म्हणजे धारण करणे. या शोधनिबंधात महाभारतातील एका अतिशय समर्पक आणि गंभीर प्रसंगाचा संदर्भ दिला आहे. कोणता प्रसंग? कुरुक्षेत्राच्या महाभयंकर युद्धानंतरचा, जेव्हा सर्वत्र विनाश झालेला असतो, माणसाची सत्सद विवेकबुद्धी हरवलेली असते, तेव्हा युधिष्ठिर पितामह भीष्माचार्यांकडे जाऊन विचारतो की धर्म म्हणजे नक्की काय. बापरे, अशा परिस्थितीत हा प्रश्न विचारणं खूपच धाडसाचं आहे. हो ना. आणि त्यावर भीष्माचार्य कोणतीही लांबलचक तत्वज्ञानाची मांडणी न करता किंवा कोणत्याही पूजेचा विधी न सांगता अत्यंत मार्मिक शब्दांत उत्तर देतात. काय म्हणतात ते? ते म्हणतात, धारणात धर्म इत्याहू धर्मो धारयते प्रजाः. याचा अर्थ? म्हणजेच जे समाजाला धारण करतं, जे लोकांना एकत्र बांधून ठेवतं आणि त्यांच्यातील दुरावा नष्ट करून विनाशाला रोखतं, तोच खरा धर्म. अरे वा. म्हणजे यात कुठेही देवाची, प्रार्थनेची किंवा कर्मकांडाची अट नाहीये? अजिबात नाही. हे केवळ मानवी अस्तित्वाला शाबूत ठेवणाऱ्या तत्वाबद्दलचं विधान आहे.
हे खूपच व्यावहारिक आहे आणि प्राध्यापक जगताप यांनी याच तत्वाला अगदी दैनंदिन जीवनात आणून ठेवलंय, नाही का? हो, त्यांच्या मते धर्म म्हणजे योग्य वेळी योग्य कर्तव्य पार पाडणे. म्हणजे त्यांनी जी साधी उदाहरणं दिली आहेत, जर कोणी विद्यार्थी असेल तर त्याचा धर्म हा अभ्यास करणे आणि ज्ञान मिळवणे हा आहे. अगदी बरोबर. एका खेळाडूचा धर्म हा मैदानात आपल्या संघाला जिंकवण्यासाठी पूर्ण ताकदीने आणि इमानदारीने खेळणे हा आहे. आणि पालकांचा धर्म म्हणजे आपल्या मुलांचं योग्य संगोपन करणे. हो, हे सगळं कर्तव्याशी जोडलेलं आहे. पण इथे मला एक प्रश्न पडतोय. जर कर्तव्य आणि माणुसकी हाच धर्माचा मूळ गाभा आहे, तर मग आपण पाहतो की लोक धर्माच्या नावाखाली इतके वाद का घालतात? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. स्रोतामध्ये एका शाळेच्या गणवेशाचं म्हणजे स्कूल युनिफॉर्मचं उदाहरण दिलं आहे. आपण सगळे शाळेत शिकायला जातो, शाळांचे गणवेश वेगळे असतात, त्यांचा रंग वेगळा असतो. बरोबर. शाळेत जाण्याचा मुख्य उद्देश हा शिक्षण घेणे आणि माणुसकी शिकणे हाच आहे. मग जर उद्देश एकच आहे, तर लोक फक्त एकमेकांच्या गणवेशाच्या रंगावरून म्हणजेच बाह्य कर्मकांडांवरून का भांडत आहेत? यामागे नक्की कोणती मानसिकता काम करते असा तुमचा प्रश्न आहे ना? हो, अगदी तेच. या प्रश्नाचं उत्तर मानवी मानसशास्त्रात आणि भगवद्गीतेच्या तत्वज्ञानात दडवलेलं आहे. गीतेनुसार प्रत्येक सजीव हा मुळात सेवक आहे. सेवक म्हणजे कोणाचा? तो इतर सर्वोच्च ईश्वराची किंवा सत्याची सेवा करत असतो. आणि जर तो तसं करत नसेल तर तो स्वतःच्या इंद्रियांची आणि अहंकाराची सेवा करत असतो. अच्छा, म्हणजे अहंकार इथे मध्ये येतो. हो. जेव्हा लोक माणुसकी किंवा कर्तव्याचा खरा उद्देश विसरतात, तेव्हा माणसाचा अहंकार या शाळेच्या गणवेशाला म्हणजेच धर्माच्या बाह्य प्रतीकांनाच आपली अंतिम ओळख मानू लागतो. म्हणजे ती आयडेंटिटी बनते त्यांची. अगदी बरोबर. लोक धर्माच्या मूळ तत्वज्ञानाशी नाही, तर त्या तत्वज्ञानाभोवती उभारलेल्या एका गटाशी किंवा जमातीशी स्वतःला जोडून घेतात. हां, समजलं. त्यामुळे जेव्हा कोणी त्यांच्या बाह्य कर्मकांडांवर किंवा प्रतीकांवर प्रश्नचिन्ह निर्माण करतं, तेव्हा त्यांना वाटतं की कोणीतरी त्यांच्या अस्तित्वावरच हल्ला करत आहे. बापरे, म्हणजे हा स्वतःच्या ओळखीचा प्रश्न बनतो. हो, हे अज्ञान आहे असं गीता सांगते. धर्म हा जोडण्यासाठी असतो, पण जेव्हा तो केवळ एक टॅग बनतो, तेव्हा तो अहंकाराचं साधन बनतो. म्हणजे मूळ आजार हा मानवी अहंकाराचा आहे, धर्माचा नाही. अगदी तसंच. पण जर धर्म खरोखरच माणसाला अहंकार सोडून कर्तव्य करायला शिकवतो, तर मग जागतिक स्तरावरचे महान विचारवंत धर्माकडे इतक्या वेगवेगळ्या आणि अनेकदा संशयाच्या दृष्टिकोनातून का पाहतात? हां, तुम्ही त्या विचारवंतांच्या मतांबद्दल बोलत आहात. हो. आपल्या स्रोतामध्ये एका अतिशय बोलक्या चित्राचा संदर्भ दिलाय. त्या चित्रात ख्रिश्चन क्रॉस, हिंदूंचा ओम, इस्लामचा चंद्रतारा, बौद्ध धर्मचक्र, जू धर्माचा तारा अशा विविध धर्मांच्या चिन्हांचा एकत्रित कोलाज दाखवलाय. हो, आणि सोबतच एका पिसासोबत असलेल्या ओम चिन्हाचाही उल्लेख आहे. बरोबर. सर्व धर्मांचं नैसर्गिक सहअस्तित्व कसं असू शकतं हे अतिशय उत्तम प्रकारे मांडले त्यात. हे चित्र बघून मला सुफी संत जलालुद्दीन रुमी किंवा महात्मा गांधी यांच्या विचारांची आठवण झाली. हो, रुमींचं ते प्रसिद्ध वाक्य आहे ना. हो, दिवे वेगवेगळे असले तरी प्रकाश एकच आहे. आणि गांधीजींच्या मते धर्म म्हणजे या विश्वाचा एक नैतिक सुव्यवस्थित कारभार चालवणारी शक्ती. आणि इमॅन्युएल कांट या तत्ववेत्याचं मतही असंच काहीसं आहे. हो, कांट म्हणतात की आपली जी काही कर्तव्य आहेत त्यांना ईश्वराचा आदेश मानणे म्हणजेच धर्म. हे सगळे विचार अत्यंत सकारात्मक आहेत. पण नाण्याला दुसरी बाजूही असते. अगदी. या स्रोतामध्ये असे काही विचारवंत आहेत ज्यांचे विचार वाचून कोणीही क्षणभर थपकेल. म्हणजे मानसशास्त्राचे जनक मानले जाणारे सिग्मंड फ्रॉइड म्हणतात की धर्म हा बालपणीच्या मानसिक आजारासारखा म्हणजेच चाइल्डहुड न्यूरोसिस सारखा आहे. हे खूपच जहाल मत आहे. आणि कार्ल मार्क्स तर याच्याही पुढे जातात. ते म्हणतात की धर्म ही लोकांची अफू आहे, ओपियम ऑफ द पीपल. मार्क्सचा हा दृष्टिकोन खूप प्रसिद्ध आहे. इथे मला थोडं थांबवावंसं वाटतं. फ्रॉइड आणि मार्क्स धर्माला एक प्रकारचा भ्रम किंवा आजारी मानसिकता मानतात. पण एक गोष्ट सांगा, विचारू शकता तुम्ही? जर धर्म खरोखरच फक्त एक अफू असती जी केवळ खोट्या दिलाशावर जगवते, तर मानवी इतिहासात ती हजारो वर्ष का आणि कशी टिकून राहिली असती? एक भ्रम इतकी शतकं कसा जगू शकतो? हा अतिशय सखोल आणि कळीचा प्रश्न आहे. यावर आपण पूर्णपणे तटस्थपणे विचार करूया. हो, नक्कीच.
फ्रॉइड आणि मार्क्स यांचे विचार हे तत्कालीन युरोपमधील सामाजिक आणि औद्योगिक परिस्थितीवर आधारित होते. हां. फ्रॉइडच्या मते ज्याप्रमाणे लहान मूल स्वतःच्या सुरक्षितेसाठी आपल्या वडिलांवर अवलंबून असतं, सुरक्षेची गरज. हो, तसाच असहाय्य माणूस या अफाट जगात स्वतःला सुरक्षित वाटण्यासाठी एका वैश्विक पित्याची म्हणजे ईश्वराची कल्पना करतो. ही माणसाची मानसिक गरज आहे. अच्छा, म्हणजे फ्रॉइडच्या मते तो एक सायकोलॉजिकल मेकॅनिझम आहे. अगदी बरोबर. तर मार्क्सचा दृष्टिकोन अधिक सामाजिक आहे. जेव्हा मार्क्स धर्माला अफू म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ असा नाही की धर्म केवळ वाईट आहे. मग काय अर्थ आहे? अफू तर अंमली पदार्थ आहे ना? हो, पण त्या काळात म्हणजे 19व्या शतकात अफू ही वैद्यकीय क्षेत्रात वापरली जाणारी एक अत्यंत प्रभावी वेदनाशामक म्हणजे पेनकिलर होती. अरे छा, हे मला माहित नव्हतं. जेणेकरून तो जगू शकेल. औद्योगिक क्रांतीच्या काळात कामगार वर्ग प्रचंड शोषित होता. त्यांचे खूप हाल होत होते. बरोबर. अशा वेळी या जन्मात दुःख सहन केलं तर मृत्यूनंतर स्वर्गात तरी न्याय मिळेल ही धर्माची संकल्पना त्यांच्यासाठी एका वेदनाशामकासारखी होती. बापरे, म्हणजे धर्म त्यांना आशा देत होता. हो, धर्म माणसाला अशी आशा देतो की आजचं दुःख तात्पुरतं आहे. ही आशा समाजातील शोषितांना जगण्याची ताकद देते. म्हणूनच तो हजारो वर्ष टिकून आहे. कारण माणसाला आशेची आणि भावनिक आधाराची नितांत गरज असते. म्हणजे मार्क्सच्या मते धर्म हा मानवी दुःखातून पळ काढण्याचा एक मार्ग आहे किंवा वेदना सहन करण्यासाठी मानवानेच निर्माण केलेली एक मानसिक यंत्रणा आहे. एका अर्थाने हो. हे थोडं निराशावादी वाटू शकतं, पण जर आपण मार्क्सच्या या सिद्धांताला जगातील सर्वात जुन्या आणि आजही अतिशय प्रभावीपणे अस्तित्वात असलेल्या व्यवस्थेवर लावून पाहिलं तर काय निष्पन्न होईल? म्हणजे तुमचा रोख हिंदू धर्माकडे आहे? हो, आपण हिंदू धर्माकडे वळूया, ज्याला सुमारे 900 दशलक्ष म्हणजेच 90 कोटी अनुयायी आहेत. स्रोतामध्ये याला सनातन वर्णाश्रम धर्म असं म्हटलं आहे, ज्याचा उगम मानवाच्याही आधीचा मानला जातो. बरोबर. जर धर्म फक्त खोटी आशा किंवा वेदनाशामक देतो, तर हा हजारो वर्षांचा धर्म मानवी दुःखाला कसा हाताळतो? जर मार्क्सच्या नजरेतून हिंदू धर्माकडे पाहिलं तर एक अतिशय वेगळं चित्र दिसतं. हिंदू धर्म दुःखावर केवळ स्वर्गाचं मलम लावत नाही. मग तो काय करतो? तो एका अतिशय तार्किक आणि कार्यकारण भावाचा म्हणजे कॉज अँड इफेक्टच्या सिद्धांतावर उभा आहे. याला कर्म असं म्हणतात. कर्माचा सिद्धांत. हो, कर्माचा सिद्धांत अतिशय स्पष्टपणे सांगतो की तुमच्या आजच्या परिस्थितीला, मग ते दुःख असो वा सुख, तुमचे भूतकाळातील निर्णय आणि कृती कारणीभूत आहेत. अच्छा. दुसरी संकल्पना आहे संसार, म्हणजेच जन्म आणि मृत्यूचा अखंड चक्र. आणि तिसरी सर्वात महत्वाची संकल्पना म्हणजे मोक्ष. मोक्ष म्हणजे काय? मोक्ष म्हणजेच या पुनर्जन्माच्या चक्रातून कायमची मुक्ती मिळवणे. हे तिन्ही स्तंभ माणसाला केवळ खोटा दिलासा देत नाहीत, तर स्वतःच्या कृतीची संपूर्ण जबाबदारी घ्यायला शिकवतात. पण जरा थांबा, मला इथे एक शंका आहे. विचारा ना. जर आपण कर्माचा सिद्धांत असाच स्वीकारला की प्रत्येक कृती ही भूतकाळातील कर्माची प्रतिक्रिया आहे, तर याचा अर्थ माणसाला फ्री विल म्हणजे स्वतःचे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्यच उरत नाही का? हा अनेकांना पडणारा प्रश्न आहे. हो ना. म्हणजे जर मी आज सफर करत आहे किंवा मला एखादं दुःख मिळत आहे, तर तो केवळ माझाच दोष आहे आणि मी तो भोगायलाच हवा असा याचा अर्थ होतो. हे ऐकायला तर खूपच कठोर आणि माणसाला नैराश्यात ढकलणारा वाटतं. मग ह्यात दिलासा किंवा आशा कुठे आहे? वरवर पाहता तसं वाटू शकतं आणि अनेकांचा हाच गैरसमज होतो. पण इथेच कर्माची सूक्ष्मता समजून घेणं आवश्यक आहे. म्हणजे कर्म हे केवळ भूतकाळातील शिक्षेचं किंवा बक्षिसाचं चक्र नाही, ते तुम्हाला वर्तमान काळात नवीन फ्रीविल देणारं तत्व आहे. कसं काय? एका उदाहरणाने सांगतो. पत्त्यांच्या खेळात म्हणजे कार्ड गेममध्ये तुम्हाला कोणते पत्ते मिळतील हे तुमच्या हातात नसतं, बरोबर? हो, ते तर नशिबावर अवलंबून असतं. ते तुमच्या भूतकाळातील कर्मासारखं आहे. पण जे पत्ते मिळाले आहेत ते आता कसे खेळायचे, कोणती खेळी करायची, हे पूर्णपणे तुमचं स्वातंत्र्य आहे. अरे वा, हे उदाहरण खूपच छान आहे. हिंदू धर्म याच वर्तमानातील स्वातंत्र्याचा पुरस्कार करतो. तुम्ही तुमचं भविष्य आजच्या कर्माने बदलू शकता, हा सर्वात मोठा दिलासा आहे. हे उदाहरण खरोखरच डोळे उघडणार आहे. म्हणजे जुने पत्ते कसेही असले तरी नवा डाव आपल्या हातात आहे. अगदी बरोबर. पण मला इथे आणखी एका गोष्टीचा संदर्भ जोडावासा वाटतो. जर अंतिम ध्येय हे मोक्ष आहे, म्हणजे जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटणे, जे अतिशय निराकार आणि अमूर्त आहे, तर मग हिंदू धर्मात इतक्या मूर्ती आणि प्रतीकांचा प्रस्थ का आहे? स्रोतामध्ये उल्लेख आहे की ब्रह्मा, विष्णू आणि शिव हे वेगवेगळ्या देवता नसून
ते एकाच सर्वोच्च ईश्वराचे निर्मिती, पोषण आणि लय करण्याचे 3 आविष्कार आहेत. हो, लय म्हणजे विनाश. बरोबर. पण जर मोक्ष मिळवणं हेच ध्येय असेल तर या भौतिक मूर्तींची काय गरज? याचं कारण मानवी मानसिकतेत दडलेलं आहे. मानवी मान हे मुळातच अमूर्त आणि निराकार गोष्टींवर सहजासहजी लक्ष केंद्रित करू शकत नाही. ते भरकटतं. हो, सामान्य माणसाला भक्ती करण्यासाठी, आपलं लक्ष केंद्रित करण्यासाठी एका आकाराचे, सगुण रूपाची गरज असते. मूर्ती ही स्वतः ईश्वर नसून ती केवळ एक खिडकी आहे, ज्यातून तुम्ही त्या अथांग ईश्वराकडे पाहू शकता. अच्छा, खिडकीसारखी. म्हणूनच ब्रह्मा, विष्णू आणि शिव ह्या एकाच ऊर्जेच्या वेगवेगळ्या अवस्था मानल्या गेल्या आहेत. हे अगदी पाण्याचे बर्फ, द्रव आणि वाफ अशा 3 रूपांसारखं आहे. अरे वा, हे उदाहरण एकदम परफेक्ट आहे. मूळ तत्व एकच आहे, फक्त पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. तीनुसार बदल करायचा असेल तर तो करू शकतो. तुम्ही तुमच्या सोयीनुसार स्वतःचा मार्ग निवडू शकता. ओपन सोर्सचं हे उदाहरण अप्रतिम आणि अत्यंत अचूक आहे. थँक्यू. हिंदू धर्माला डॉगमॅटिक किंवा एकाच साच्यात अडकलेला कर्मठ धर्म म्हणता येणार नाही. तो कोणत्याही व्यक्तीवर बंधने लादत नाही. म्हणूनच यात ईश्वर प्राप्तीचे 4 वेगवेगळे मार्ग दिले आहेत. कोणते 4 मार्ग? जर तुम्हाला प्रत्यक्ष काम करण्यात आनंद मिळतो तर तुमच्यासाठी कर्मयोग आहे. जर तुम्ही भावनाप्रधान असाल तर भक्तियोग आहे. अच्छा. जर तुम्हाला शरीर आणि मनाच्या नियंत्रणावर विश्वास असेल तर योग किंवा ध्यान मार्ग आहे. आणि जर तुम्ही पूर्णपणे बुद्धिप्रामाण्यवादी असाल तर तुमच्यासाठी ज्ञान मार्ग आहे. किती भारी आहे ना हे. हो, स्वामी विवेकानंद आणि भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनीच याच गोष्टीवर जोर दिला आहे. ते म्हणतात की हिंदू धर्म हा वे ऑफ लाईफ म्हणजेच जीवन जगण्याची एक पद्धत आहे. वे ऑफ लाईफ. भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायातील 2ऱ्या श्लोकात याला राजविद्या, राजगुह्यम असं म्हटलं आहे. राजविद्या, राजगुह्यम. म्हणजे हा ज्ञानाचा राजा आहे जे अत्यंत आनंदाने आणि सहजपणे पाळता येतं. हे सर्व तत्वज्ञान पुस्तकांमध्ये वाचायला किंवा ऐकायला खूप भव्य आणि प्रगल्भ वाटतं. नक्कीच. पण जेव्हा एखादा समाज आपला मूळ देश, आपली संस्कृती सोडून हजारो मैल दूर एका नव्या खंडात जातो तेव्हा या तत्वज्ञानाचं काय होतं हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. हो, कारण तिथे संस्कृतीचा संघर्ष होतो. स्रोतामध्ये ऑस्ट्रेलियातील हिंदूंच्या लोकसंख्यांकी आणि जीवनशैलीचा एक अतिशय विस्तृत भाग दिला आहे. ओके. त्यानुसार 1996 ते 2006 या 10 वर्षांच्या काळात ऑस्ट्रेलियामध्ये हिंदू धर्म हा सर्वात वाढणारा बिगर ख्रिश्चन धर्म होता. बापरे, हा खूप मोठा डेटा आहे. हो, पण तिथे दिलेल्या त्यांच्या दैनंदिन आचरणांच्या यादीकडे पाहिल्यास अनेक प्रश्न निर्माण होतात. ते फक्त काय करतात हे तिथे दिलंय. जसे की ते मिठी मारण्याऐवजी नमस्कार करतात, विवाहित महिला मंगळसूत्र आणि टिकली लावतात, ते गायीला पवित्र मानतात आणि मांसाहार टाळतात. बरोबर. पण आधुनिक जगात वावरताना या सर्व भौतिक गोष्टींमागे का, हे कारण काय आहे? हेच मला समजून घ्यायचंय. हाच तर स्थलांतरित समाजाचा म्हणजे डायस्पोराचा सर्वात महत्वाचा अभ्यास आहे. जेव्हा लोक नवीन संस्कृतीत जातात तेव्हा ते त्यांच्या कृतींमागील तत्वज्ञान अधिक घट्ट पकडून ठेवतात. म्हणजे ते जास्त धार्मिक होतात? तसं नाही, ते आपल्या मुळांशी जास्त जोडले जातात. उदाहरणार्थ नमस्कार करणं हे केवळ 2 हात जोडणं नाही तर दुसऱ्या व्यक्तीमधील ईश्वरी अंशाला वंदन करणं आहे. अच्छा. पाश्चिमात्य संस्कृतीत अभिवादन करताना मिठी मारणं सामान्य आहे. पण हिंदू दृष्टिकोनातून विरुद्धलिंगी व्यक्तीच्या ऊर्जेचा आणि वैयक्तिक सीमारेषेचा म्हणजे पर्सनल बाउंड्रीजचा आदर करणं महत्त्वाचं मानलं जातं. म्हणजे यामागे खूप सखोल विचार आहे. नावांबाबत तमिळ लोकांची पद्धत पहा. ते वडिलांचा आद्याक्षर स्वतःच्या नावापुढे लावतात. हे केवळ नाव नाही तर आपल्या अस्तित्वाचा आपल्या पूर्वजांशी असलेला अखंड दुवा ते त्यातून दाखवतात. आणि वेशभूषेबद्दल काय सांगाल? उपनयन संस्कारात घातलं जाणारं जानवं किंवा टिकली लावणे हे नव्या आधुनिक ऑस्ट्रेलियन वातावरणात थोडं जुनाट वाटत नाही का? बाहेरून बघणाऱ्याला तसं नक्कीच वाटू शकतं. पण उपनयन संस्कारात घातलं जाणारं जानवं हे केवळ एक सुती दोरा नसून ते वैश्विक सत्य आणि ज्ञान पुढे नेण्याची जबाबदारी स्वीकारण्याचं प्रतीक आहे. बापरे, एका छोट्याशा दोऱ्यामागे एवढा मोठा अर्थ? हो. आहाराच्या बाबतीतही तेच आहे. मांसाहार वर्ज्य करण्यामागे अहिंसा हे तत्व आहेच, पण त्याहूनही मोठं तत्व म्हणजे हे संपूर्ण विश्व आणि सर्व प्राणी मात्र एकमेकांवर अवलंबून आहेत ही जाणीव.
आणि गायीला पवित्र मानण्यामागे काय विचार आहे? गायीला पवित्र मानणे हे निसर्गाबद्दलच्या कृतज्ञतेचं सर्वोच्च प्रतीक आहे. कारण ती मानवाला पोषण देते. यातील सर्वात अस्वस्थ करणारा आणि तरीही सखोल विचार करायला लावणारा भाग मला वैद्यकीय आणि मृत्यूशी संबंधित चालीरीतींचा वाटला. तो विषय थोडा नाजूक आहे. हो, स्रोतानुसार ऑस्ट्रेलियन रुग्णालयांमध्ये अनेक हिंदू रुग्ण तपासणीसाठी समान लिंगाच्या डॉक्टरांना पसंती देतात. मृत्यूनंतर शवविच्छेदनाला म्हणजे ऑटोप्सीला तीव्र विरोध केला जातो आणि 24 तासांच्या आत अंत्यसंस्कार करण्याची घाई असते. बरोबर. आधुनिक वैद्यकीय शास्त्रात या गोष्टी खूप वेगळ्या मानल्या जातात. यामागील विज्ञान किंवा तत्वज्ञान काय आहे? हे असंच का केलं जातं? संबंधाचं अत्यंत प्राचीन तत्वज्ञान आहे. हो, हिंदू परंपरेनुसार शरीर हे आत्म्यासाठी केवळ एक तात्पुरतं वाहन किंवा व्हेसल आहे. वाहन. मृत्यूनंतर आत्म्याला त्या शरीराचा मोह सोडून पुढच्या प्रवासाला जाणं आवश्यक असतं. हो, म्हणूनच शक्य तितक्या लवकर, सहसा 24 तासांच्या आत अग्निसंस्कार करून भौतिक शरीराचा नाश केला जातो, जेणेकरून आत्म्याची त्या भौतिक शरीराशी असलेली आसक्ती संपुष्टात यावी. आणि शवविच्छेदनाला विरोध का? शवविच्छेदनाला विरोध असतो कारण ते त्या पवित्र वाहनाची विटंबना मानली जाते. जोपर्यंत कायद्याने अनिवार्य नसतं तोपर्यंत शरीर अक्षुण्ण राहावं अशी कुटुंबाची धारणा असते. कारण ते केवळ एक मृत शरीर नसून त्यांच्या प्रिय व्यक्तीचा शेवटचा अंश असतो. हे खरोखरच विचार करायला लावणार आहे. म्हणजे त्यांच्या भावना किती जोडलेल्या असतात. हो, अगदी. पण एक सांगा, आधुनिक ऑस्ट्रेलियन रुग्णालयात किंवा परदेशातील पूर्णपणे वेगळ्या आणि भौतिकवादी जीवनशैलीत वावरताना या जुन्या धारणा पाळल्यामुळे हा धर्म नव्या वातावरणाशी एक प्रकारचा संघर्ष निर्माण करत नाही का? की तो त्या समाजाला एक आधार देतो? इथेच धर्माची खरी कसोटी असते. हा संघर्ष कमी आणि एक सायकोलॉजिकल अँकर म्हणजेच मानसिक आधार जास्त आहे. मानसिक आधार तो कसा? स्थलांतरित समाज जेव्हा पूर्णपणे अनोळखी आणि नवीन वातावरणात जातो तेव्हा स्वतःची ओळख पुसली जाण्याची प्रचंड भीती असते. अशावेळी हेच नियम, हेच आहाराचे निर्बंध आणि मृत्यूची विधिपूर्वक हाताळणी त्या समाजाला एक भावनिक सुरक्षितता देतात. अच्छा, म्हणजे त्यांना आपलेपणा वाटतो. बरोबर. नव्या वातावरणाशी ते व्यावसायिक पातळीवर जुळवून घेतातच, पण स्वतःच्या घरात आणि मनात ते आपला धर्म जिवंत ठेवतात. तो त्यांना त्यांच्या मुळांशी जोडून ठेवतो. खरंय. तर आपण या सखोल विश्लेषणाच्या अगदी शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत. या संपूर्ण चर्चेतून एक गोष्ट अतिशय स्पष्टपणे जाणवते की धर्म हा केवळ भीती, कर्मकांड किंवा अंधश्रद्धा नाहीये. अजिबात नाही. तो माणसाच्या ओळखीचा, त्याच्या मानसिक आधाराचा आणि मानवी जीवन जगण्याच्या पद्धतीचा एक अत्यंत गुंतागुंतीचा पण आवश्यक भाग आहे. तो मानवी जीवनाला आकार देणारा आणि संपूर्ण समाजाला एकत्र ठेवणारा एक मजबूत धागा आहे. नक्कीच. आणि या सर्व अफाट तत्वज्ञानाचं सार एका वाक्यात सांगायचं झाल्यास महर्षी व्यासांनी पुराणांचं सार सांगताना जे म्हटलं आहे ते अतिशय चपखल बसतं. कोणतं वाक्य? ते म्हणतात, अष्टादश पुराणेषु व्यासस्य वचनद्वयम् परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनम. याचा अर्थ असा की दुसऱ्याला मदत करणे, परोपकार करणे हेच सर्वात मोठं पुण्य आहे. हो, आणि दुसऱ्या कोणत्याही जीवाला किंवा माणसाला त्रास देणे हे सर्वात मोठं पाप आहे. एवढा साधा आणि सोपा धर्माचा खरा अर्थ आहे. अगदी बरोबर. किती सुंदर विचार आहे हा. आणि म्हणूनच या संपूर्ण ज्ञानसफरीच्या शेवटी मला या श्रोत्यांमधील एका अतिशय सुंदर पण विचार करायला लावणाऱ्या वाक्याकडे सगळ्यांचं लक्ष वेधायचं आहे. कोणतं वाक्य? त्यात म्हटलं आहे, जो माणूस आधीच योग्य मार्गावर चालत आहे त्याला कोणत्याही धर्माची गरज नाही. अरे वा, हे खूपच सखोल आहे. हो ना. मग असा प्रश्न निर्माण होतो की जर मानवी उत्क्रांतीच्या पुढच्या टप्प्यात आपण सर्वजण नैसर्गिकरित्याच इतके नैतिक, परोपकारी आणि सामंजस्यपूर्ण झालो की कोणालाच कोणाचा द्वेष करावासा वाटणार नाही, तर मग मानवजातीला भविष्यात या संस्थात्मक धर्मांची म्हणजे ऑर्गनाइज रिलिजनची गरज उरेल का? हा खरोखरच एक मोठा प्रश्न आहे. की ज्याप्रमाणे एखादं औषध आजार बरा झाल्यावर सोडून दिला जातो, तसाच धर्म आपलं मानवाला माणूस बनवण्याचं अंतिम उद्दिष्ट साध्य करून मानवी स्वभावातच कायमचा विरघळून जाईल आणि वेगळा म्हणून अदृश्य होईल. बापरे, हा विचार खूपच प्रगल्भ आहे. हा असा प्रश्न आहे जो आपण प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. त्या बाह्य कर्मकांडांच्या आणि गणवेशांच्या पलीकडे जाऊन आपण माणुसकीच्या प्रकाशात चालू शकतो का, याचा नक्की विचार करा. अशाच एका नवीन आणि विचारप्रवर्तक विषयासह आपण पुन्हा भेटूया द डीप डाईव्हच्या पुढच्या सखोल चर्चेत. तोपर्यंत
पाहत रहा, विचार करत रहा.